देवीचं स्थान आहे म्हणून हे झालं आणि माऊली तिथून प्रगट झाली केळीमधून, तेव्हा तिचं नाव केळंबा माऊली म्हणून ठेवलं. तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे मजेत असंच पाहिजे. तुम्ही आपला ब्लॉग बघता त्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो आज आपण आलेलो खरोशी गावामध्ये. तुम्हाला हा गावाचं नाव ऐकून तुम्हाला समजत असं आपण कुठे असतो, आपण आहोत खरोशी गावाची केळंबा आहे इथे. पण या देवीची हिस्ट्री पण कलेक्ट करणार. तर मित्रांनो ब्लॉगमध्ये नवीन असेल तर आताच लाईक करा आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर बघत राहा. मित्रांनो आता सकाळचे वाजले 11:30, तरी पण खूप एक्स्ट्रीम लेवलची गर्दी आहे. आता आपण पोचणार. पोचल्यानंतर आपल्याला वरती जेवढं आपण जसं जवळ जाऊ ना त्या हिशोबाने आपल्याला गर्दी बघायला भेटणार आहे. खूप मजा येणार आहे. व्लॉग मस्तपैकी कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. तर आपल्यासोबत आहे कॅप्चर बाय पियुष. तर तुम्ही यांच्या आयडीवर पण जाऊन मस्तपैकी आपल्याला रील्स वगैरे बघायला भेटणार आहेत. तर त्यांचं आता जरा दिशाहीन जरा झालेली, तर त्यांचा अवजार भटकलेला थोडासा स्पीड ब्रेक. तर मित्रांनो आता खूप गर्दी वाढलेली. आता आम्ही त्या पायथ्याशी आलेलो आहोत. तर गर्दी बघू शकता तुम्ही. आपल्याला या गर्दीत आता पुढे याचा हलवलं करून तर मस्तपैकी आपल्या ब्लॉगला एन्जॉय करा. देवीची आरती बघायला भेटणार आहे. तर दाखवतो देवीची आरती कशी होते.
आपले सगळे कमिटीवाले तर सगळे मस्तपैकी आईची सेवा करायला बघू शकता. हा? हो सगळे कमिटीचे लोक इथं बघा इथं सगळे आपल्याला प्रॉपर अशी इथं कमिटी अरेंज करणं दिसते मित्रांनो. ते खूप अशी मेहनत करतात प्रॉपर असे आपल्या इथं लोक आपल्याला इथं मदत करतात दिसतात. माझी मला मी घेतली अशी कधी बसं सकाळी किती वाजता आले होते इथं? 7 वाजता. इकडचीच आहे ना तू? बघू शकता मित्रांनो आपले सगळ्या मावशा वगैरे आपल्या प्रसाद वगैरे भरताना बघायला भेटतं. सकाळी देवीसाठी एवढी मेहनत करतात. खूप असं चांगलं केलं आहे मित्रांनो. खूप आपल्या आईचं दर्शन झालेलं चांगलं अनएक्सपेक्टेड दर्शन होतं. मला वाटलं होतं का असं दर्शन भेटेल कधी. तर हे आपल्या आईची कृपा आणि आज आपला आईचा आशीर्वाद आहे. खूप चांगलं दर्शन खूप चांगला शूट भेटला. मी आतापर्यंत बघितलं असेल तर मस्तपैकी या गोष्टीचं लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मस्तपैकी आपलं DJ बघायला भेटणार तर डीजेवरती आपण चांगला शूट घेऊ.
मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बघितलं असं आपल्याला एवढी चांगली गर्दी बघायला भेटते. माझ्या जस्ट मागे तुम्हाला गर्दी बघायला भेटते. जसं की तुम्हाला बोललेलो, सकाळी आम्ही 11:30 वाजता आलेलो, तेव्हा नॉर्मल गर्दी होती. तरी पण जसं आम्ही पायथ्याशी आलो, खूप गर्दी. आणि आता जसं आम्ही दर्शन वगैरे घेतं, दर्शन खूप चांगलं झालं. मित्रांनो, तुम्ही बघितलं तसं खूप आपल्याला चांगलं देवीने आपलं दर्शन दिलेलं आहे. आता आम्ही चाललो खाली स्टोरी वगैरे कलेक्ट करण्यासाठी. तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप अशी चांगली गर्दी आपल्याला बघायला भेटते. तुम्ही पण सकाळी लवकर या, तुम्हाला पण देवी चांगलं दर्शन बघायला भेटेल. म्हणून आंबे माते की जय. तुम्हाला इथं किती वर्ष झाली? कमीत कमी 40-45 40-45 वर्ष. म्हणजे तुमचा जन्म इथं झालाय का? अच्छा. तर तुम्ही आपल्या केळंबा याच्याबद्दल थोडं आम्हाला इन्फॉर्मेशन देणार का, माहिती सांगाल का? हो, नक्कीच. केळंबाई कमीत कमी 365 म्हणजे शिवकालीन मंदिर, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून मंदिर. ते लाकडी खांबांवर मंदिर होता पहिल्यापासून. अच्छा. तर एक असाच माणूस आपली पूजा वगैरे असते त्याच्यासाठी केळीचं पान आणण्यासाठी गेलेला होता. तेव्हा त्यांनी त्या केळीला तोडली तर त्याच्यातून रक्त आला. तर तिथं म्हणजे स्वयंभू केळंबा माऊलीचाच प्रकट झाली. तेव्हा तो धावधाव घाबरला, तो रक्त निघल्याबरोबर धावधाव गावात आला सांगायला. प्रतिष्ठित माणसं कोण असतील त्यांना. तर गावात आल्यावर लोक ब्राह्मण वगैरे घेऊन तिकडे गेली. बघितलं तर ब्राह्मणांनी काही इतर लोकांच्या ह्याच्यात संमती तिथे देवीचं स्थान आहे म्हणून हे झालं. आणि माऊली तिथून प्रगट झाली केळीमधून. तेव्हा तिचं नाव केळंबा माऊली म्हणून ठेवलं. आणि कमीत कमी आमचे वडील म्हणजे माझे आजोबा त्यांनी 65 वर्ष भोगपान देवीचं केलं. वडिलांनी भोगीपान केलं आणि काकाने पण केलं. कमीत कमी 70-65 वर्ष केले. ओके. तर ही मी जी न्यूज ऐकलेली आहे का, म्हणजे ती दरवर्षी देवी अशी वाढत जाते, तरी गोष्ट खरी आहे का? नाही, देवी वाढत जाते असं नाही, पण देवीचा महिमा वाढत जाते. अच्छा. 9 दिवसाचा उत्सव आपण साजरा कसा करतो इथं? 9 दिवसाचा उत्सव म्हणजे गावकरी न कुठला कामधंदा सोडून तिच्या सेवेसाठी 9 दिवस एकदम मनोभावाने सेवा करतात तिची. आणि आता देवीची पालखी वगैरेचा आपण कधी आपल्याला बघायला भेटेल? देवीची पालखी आपली आता दसऱ्याच्या 1 दिवस अगोदर, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ना आमची 1 दिवस अगोदर असते. अच्छा. तर ती पूर्ण गावभर फिरते? पूर्ण जल्लोष. तर धन्यवाद दादा, तुम्ही आपल्याला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. थँक्यू. परत बोल. त्या वटीमध्ये काय काय? त्या वटीमध्ये काय काय? नारळ आहे. बोल कितीला एक वाटा कसा दिला? 100 रुपये. अच्छा. तुझं नाव सांग. नाव ते घावरली. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. असे कंटेंट आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा का ब्लॉगमध्ये मजा आली का नाही. कारण की आम्हाला पण दर्शन अनएक्सपेक्टेड होतं. देवीच्या आशीर्वादाने आम्हाला दर्शन पण खूप चांगलं भेटला. चरण दर्शन झाला. आणि आपल्याला तिथं जी कमिटी मेंबर पण होती ती पण आपण खूप सपोर्टिव्ह दिसले आपल्याला. त्यासाठी पण एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा आपल्या चॅनलला. असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटणार आहेत. तर बघत राहा आपल्या चॅनलला आणि बाय बाय.